अखंड हिंदुस्थानाचे दैवत महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची काल परवाच 19 फेब्रुवारीला पूर्ण भारतामध्ये शिवजयंती ही साजरी झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिलेलं सर्व काही जे काय आज जगण्याच्या आपल्या उपयोगी पडणारं ज्ञान हे सुद्धा मोलाचं आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जी काही मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते त्याच्यामध्ये मग पोवाड्यांचे कार्यक्रम असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी असतील, छत्रपती शिवाजी महाराजांवरती मोठमोठे व्याख्यान करते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी मोठमोठ्या आपल्या व्याख्यानामधून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्ञानरूपी कार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची आणि इथल्या या भारताची किंवा महाराष्ट्राला जो काही आधार दिला होता याच अनुषंगाने किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य सांगण्याचं मोठमोठे व्याख्यानकर्ते हे काम करत असतात। परंतु अशाच कार्याचा गवगवा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती अनेक चित्रपट सुद्धा आलेले आहेत किंवा लघु चित्रपट सुद्धा आहेत, कितीतरी पुस्तके याच्यामधून आम्हाला मिळणारं ज्ञान हे आमच्या जगण्याच्या उपयोगी सुद्धा आहे। परंतु अशाच शिवजयंतीची या पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये धामधूम चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा आढावा आपण घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एका वेळेला आले होते। भारताचे घटनाकार ज्यांनी या भारताची घटना लिहिली, संविधानकर्ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका जयंतीच्या निमित्ताने शिवजयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी हजेरी सुद्धा लावली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे इथल्या रयतेच्या राजाबद्दल किंवा इथल्या जाणता राजाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांवरती भाषण सुद्धा केलं होतं। परंतु हे नक्की कधी झालं किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठाणे या ठिकाणी बदलापूरच्या शहरामध्ये कधी आले होते याचा आढावा आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा। तत्पूर्वी तुम्ही अजूनही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती किंवा यांच्या जयंतीची धामधूम आपण आता सर्वीकडेच पाहतो। परंतु 3 मे 1927 ला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येथे मार्गदर्शन करण्यासाठी बोलवण्यात येणार होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या शिवजयंतीचे अध्यक्ष सुद्धा होते। परंतु या सर्व विषयाचा आपण जर का आढावा जर का घेतला तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी 3 मे 1927 ला शिवजयंतीचं मोठं आयोजन करण्यात आलं होतं। परंतु या कार्यक्रमाला नक्की अध्यक्ष म्हणून कोण असणार याची सर्वत्र चर्चा चालू होती। याच चर्चेमध्ये काही माणसांची किंवा कार्यकर्त्यांची नेत्यांची नावे पुढे येत असताना काहींनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक विधान केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहिष्कृत वर्गाचे किंवा इथल्या बहुजनांचे दलितांचे उद्धारकर्ते सुद्धा आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतात, जे त्यांच्या भाषणामधून आपण कितीतरी वेळा ऐकलं सुद्धा आहे। असंच नवीन मार्गदर्शन आपल्याला जर का ऐकायचं जर का असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच शिवजयंतीच्या निमित्ताने आपण याच बदलापूर गावामध्ये बोलू। परंतु सर्वांच्या एक मताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची विनंती करायला हवी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण निमंत्रण दिलं पाहिजे। याच्यासाठी याच शिवजयंतीचे प्रमुख व्यवस्थापक पालिये शास्त्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मुंबईला जाण्याचं ठरवलं। पालिये शास्त्री यांनी काही सहकार्यांना घेऊन मुंबई गाठली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लगेचच आपला होकार कळवत मी या ठिकाणी मार्गदर्शन करायला किंवा शिवजयंतीच्या निमित्ताने आणि अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी येण्यास तयार सुद्धा आहे असं पालिये शास्त्री आणि त्यांच्या सहकार्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 मे 1927 रोजी बदलापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले सुद्धा. पालिये शास्त्री यांच्या घरी त्यांचा मुक्काम आणि चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा केली होती. त्याच्यानंतर 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्याच्यानंतर 6:30ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष म्हणून आले होते, याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्ष या नावाची घोषणा सुद्धा झाली. सगळ्यांनी सर्वमताने किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण या ठिकाणी ऐकण्यासाठी सर्वच उत्सुक होते. काही कार्यकर्त्यांचे आणि या चळवळीमधल्या काही नेत्यांची भाषणे 3-4 झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावरती आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते भाषणामध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही आपलं राज्य आतापर्यंत बनवलं आहे किंवा प्रत्येकाच्या मनावरती ते राज्य सुद्धा करत आहेत आणि महाराष्ट्राचा इथे होणारा विकास किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या आणि इथल्या प्रत्येक प्रश्नावरती दिलेली शेतकऱ्यांना हाक. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे सुद्धा असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत आणि त्यांचं कार्य मला सुद्धा खूप भावून जातं. परंतु त्यांचं जे काही राज्य आहे हे राज्य आणि इथले काही कार्यकर्ते व्यवस्थितरित्या चालवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत, याची सुद्धा मला खंत वाटते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे सुद्धा असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गवगवा किती जरी केला तेवढा कमी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्ञान आणि त्यांचं कार्य जर का आपल्याला या जगासमोर जर का मांडायचं जर का असेल तर छत्रपती शिवाजी महाराज अगोदर वाचले सुद्धा पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आपण टिकवलं सुद्धा पाहिजे. अशा भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंतीच्या निमित्ताने येथे अध्यक्ष म्हणून असं जोरदार भाषण सुद्धा केलं. लोकांना हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भावून सुद्धा गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांची वाटचाल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य आता याच्या पुढे आपण नित्य नियमाने किंवा दरवर्षी मोठमोठ्या ज्या काही शिवजयंतीच्या निमित्ताने ज्या काही जयंत्या होतात, या जयंत्यामध्ये आता सुद्धा कितीतरी व्याख्याने आणि छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्यानपर त्यांची कार्य आणि गौरवशाली त्यांची गाथा सुद्धा सांगितली जाते. परंतु याच ठिकाणी त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण संपल्यानंतर येथे संध्याकाळी 9-9:30च्या पुढे एक मिरवणुकीचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता. परंतु मिरवणुकीचा कार्यक्रम आणि बदलापूर गावामध्ये पूर्ण होणारी किंवा फिरणारी ही मिरवणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ही मिरवणूक फिरून काढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या मिरवणुकीमध्ये पूर्ण गावामध्ये फिरले. मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम सुद्धा आणि जयंती पार सुद्धा पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कितीतरी पुस्तकांमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंतीला लावलेली हजेरी महाराष्ट्र शासनाने 18व्या खंडामध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकांमध्ये याची नोंद सुद्धा आपल्याला सापडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंतीचे अध्यक्ष आणि तेथे त्यांचं होणारं भाषण आजही आपल्याला उपलब्ध आहे. परंतु अशा काही थोर महापुरुषांबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु सुद्धा मानलं होतं. कितीतरी पत्रांमध्ये किंवा लेटर हॅडवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा वरच्याच पहिल्या ओळीमध्ये हा उल्लेख सुद्धा येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरती असणारं विचारांचं प्रेम हे अगणित सुद्धा आहे, ज्याचं गणित कोणी मांडू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती होणारा अन्याय किंवा इथल्या मनुवादी व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही नातं होतं का किंवा विचारांचं काही नातं आहे का, असे प्रश्न सुद्धा आम्हाला कितीतरी MPSC UPSC ला विचारले सुद्धा जातात. तर हा एक पुरावा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय नातं होतं हा एक पुरावा आपण देऊ सुद्धा शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला किंवा ज्या मनुस्मृतीने साहेब राजे ज्या मनुस्मृतीने तुमचा अपमान केला ती मनुस्मृती मी तुमच्या पायथ्याशी जाळील सुद्धा आणि त्याचं दहन करील सुद्धा. आणि असंच झालं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी अर्थात चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळली सुद्धा. असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नातं सुद्धा आहे. आणि आपण अगोदर घेतलेला आढावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिवजयंतीला आले, याच सर्व माहितीबद्दल किंवा घडामोडीबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय, विषय जर का तुम्हाला जर का आवडला जर का असेल, तुमच्या काही तुम्हाला प्रतिक्रिया जर का नोंदवायच्या जर का असतील, तर आम्हाला याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. नक्कीच तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल, तर या वैचारिक धिंगाणा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.